तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे वाईट बोलणे. एक मुलगा हा सगळ्यांना शिव्या द्यायचा, वाईट साईड बोलायचा. त्याचे घरचे खूप वैतागले होते त्याला. त्याच्या बाबांनी एक दिवस त्याला सांगितलं की तू शिव्या देणं बंद कर. आणि तू शिव्या देतो ना त्यावेळेस एक खिळा दाराला ठोकायचा. तो हो म्हटला आणि दुसऱ्या दिवशीपासून जेव्हा त्यांनी शिवी दिली तेव्हा तो एक खिळा ठोकू लागला. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा बाबांनी विचारलं की आज किती खेळ ठोकले. तेव्हा त्याचं उत्तर तर मी आज 40 खेळ ठोकले. म्हणजे 40 लोकांना त्यांनी शिव्या घातल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा बाबांनी विचारलं तेव्हा त्याचं उत्तर होतं की 32 खेळ ठोकले. तिसऱ्या दिवशी उत्तर होतं की 25 खेळ ठोकले. असं करता करता एक दिवस असा आला की त्या दाराला एक पण खेळा ठोकलेला नव्हता. असा एक दिवस आला. त्या बाबाने त्याला सांगितलं की आता तू एक काम कर. तू ज्या दिवशी चांगलं काम करशील त्या दिवशी तो खेळा काढायचा. त्याने ते पण सुरू केलं आणि त्यानंतर त्या दाराला एक पण खेळा नव्हता. तेव्हा त्या बाबाने बघितलं की या दाराला एक पण खेळा नाही. तेव्हा त्याने त्या मुलाला त्या दाराजवळ घेऊन गेला आणि म्हटलं की याच्यावर किती छिद्र आहेत बघ. तू दिलेल्या शिव्या हे लोकांच्या मनावर कोरलेलं आहे. त्याच्यामुळेच तुला सांगत होतो की कुणालाही वाईट बोलायचं नाही, कुणाला शिव्या द्यायचं नाही. आपण सगळ्यांशी चांगलंच बोललं पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे, तरच लोक आपल्याशी चांगलं वागतील.